सत्रात आपलं स्वागत आहे। बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूर तर्फे इतिहास महाराष्ट्राचा 2026 प्राथमिक फेरी उत्साहात संपन्न। स्नेहल कोळी, स्वामिनी भागानगरे हे राज्यस्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करणार। सोलापूर बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आणि शाखा सोलापूरच्या आयोजनातून इतिहास महाराष्ट्राचा 2026 या राज्यस्तरीय महोत्सवाअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित एकपात्री, नाट्यछटा, स्वगत, समूह सादरीकरण, नृत्य व संगीत या विविध कलाप्रकारांच्या प्राथमिक फेरीचे आयोजन मासीमा यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले असून एकल गट क्रमांक 1 मध्ये स्नेहल कोळी तर एकल गट क्रमांक 2 मध्ये स्वामिनी भागानगरे हे बालकलावंत अहिल्यानगर येथे होणाऱ्या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेच्या प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ यांनी दिली आहे। याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूरच्या अध्यक्षा सौ सीमाताई यलगुलवार, प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून प्रा. अमोल देशमुख, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील नाट्यतज्ञ तसेच इतिहास अभ्यासक व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री सुभाष माने, नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमांबडी, कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ, सहकार्यवाह संजय सावंत, मच्छिंद्र सप्ताळी, ज्येष्ठ संगीततज्ञ प्रशांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूरच्या अध्यक्षा सौ सीमाताई यलगुलवार, प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून प्राध्यापक अमोल देशमुख, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील नाट्यतज्ञ तसेच इतिहास अभ्यासक व सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री सुभाष माने, नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमांबडी, कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ, सहकार्यवाह संजय सावंत, मच्छिंद्र सप्ताळे, ज्येष्ठ संगीततज्ञ प्रशांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा माननीया नीलमताई शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे प्रभावी कलात्मक सादरीकरण केले। महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि मूल्यांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले। स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले। एकल गट क्रमांक 1 प्रथम स्नेहल कोळी, एकल गट क्रमांक 2 प्रथम स्वामिनी भागानगरे, समूह गट प्रथम SPM इंग्लिश मीडियम स्कूल। कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराजाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर व बालकलाकारांच्या हस्ते करण्यात आले। प्रास्ताविकात प्रमुख कार्यवाह सौ अर्चना अडसूळ यांनी बालरंगभूमी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती देत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सभासद नोंदणी करून विविध उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले। प्रमुख अतिथी प्राध्यापक अमोल देशमुख यांनी बालकलाकारांना अभिनय, संवादफेक, शब्दोच्चार, आवाजातील चढउतार आणि रंगमंचावरील सादरीकरण याबाबत मार्गदर्शन केले। परीक्षक श्री सुभाष माने यांनीही कलाकारांना नियमावलीचे पालन करत उत्कृष्ट सादरीकरणासाठी मोलाचे मार्गदर्शन केले। अध्यक्षीय भाषणात सौ सीमाताई यलगुलवार यांनी बालरंगभूमी परिषद हे बालकलावंतांसाठी प्रभावी व्यासपीठ असून आगामी लोककला महोत्सव, दिव्यांग महोत्सव, व्यक्तिमत्व विकास शिबिरे व विविध कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले। तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल ना, मी कोण? कोणाच्या दृष्टीने एक साधी स्त्री, पण कोणाच्या दृष्टीने होळकर घराण्याची सून, तर कोणाच्या दृष्टीने एक राणी, पण माझ्या प्रजेच्या दृष्टीने मी लोकमाता। माझा जन्म
तिला संधी द्या, विश्वास द्या, प्रेम द्या, संस्कार द्या. ती घरच